नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तत्पूर्वी सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण 2026 या संदर्भात माहिती. मद्रास अणुऊर्जा केंद्राच्या स्टेशन डायरेक्टर म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत या संदर्भात माहिती. तसेच जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र हे कुठे उभारण्यात येणार आहे या संदर्भात देखील माहिती. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तत्पूर्वी कालचा एक प्रश्न. 98व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा कोणी जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मायकल बी जॉर्डन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे परीक्षेच्या अनुषंगाने ऑस्कर पुरस्कार आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यावर्षीचे ऑस्कर पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत. याविषयीचा व्हिडिओ आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 19 मार्च. 19 मार्च 1928 महार वतन बिल आजच्या दिवशी मांडण्यात आलेले होते. हे महार वतन बिल मुंबई कायदे मंडळामध्ये मांडलेले होते. अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्याची मागणी या महार वतन बिलामार्फत करण्यात आलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे बिल मांडलेले होते. 19 मार्च 1848 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले होते. 19 मार्च 1900 मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या म्हणजेच आयसोटोप्स याच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जेलिओट यांचा आज जन्मदिवस. 19 मार्च 1882 स्वातंत्र्य सेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी यांच्या दिवशी निधन झालेले होते. 19 मार्च 1998 केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते EMS नंबूद्रीपाद यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण 2026 हा अहवाल कोणाच्या अध्यक्षतेखालील तयार करण्यात आलेला होता? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती दीपक मिश्रा, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती अनंत बदर, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती रणजित मोरे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती अनंत बदर. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण 2026 यासाठीचा अहवाल नुकताच सादर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये म्हणजे SC मध्ये असलेल्या विविध घटकांना आरक्षणाचे लाभ समप्रमाणात मिळावेत या उद्देशाने स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल हा नुकताच सादर केलेला आहे. निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण 2026 या विषयावरील अहवाल तयार केलेला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. याचे महत्त्व काय? तर आरक्षणाचा लाभ अत्यंत मागास उपजातींपर्यंत पोहोचवणे हा आहे. भविष्यामध्ये राज्य सरकार आरक्षण व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल महत्वाचा ठरू शकतो. या अहवालाचं उद्दिष्ट काय होतं? तर अनुसूचित जातींमधील विविध उपगटांना आरक्षणाचे लाभ समान प्रमाणात मिळत आहेत का याचा अभ्यास करणे, तसेच आरक्षणाचा फायदा काही विशिष्ट जातींपुरताच मर्यादित राहू नये म्हणून सब कॅटेगरायझेशन म्हणजेच उपवर्गीकरण करण्याबाबत शिफारसी करण्यात आलेल्या होत्या. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाच्या आधारे विविध उपगटांचे विश्लेषण करणे हे देखील या अहवालाचे उद्दिष्ट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही फॅक्ट आहे आणि आपल्याला या अहवालाचा म्हणजे हा अहवाल नेमका तयार कोणी केला हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याचं नाव असणार आहे, आपल्याला माहितीच आहे, निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल सादर केलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड याद्वारे 250 कोटी निधी उभारणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक महानगरपालिका. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड हा सध्या चर्चेमध्ये आहे, कारण नाशिक महानगरपालिकेने मार्च 2026 मध्ये आपल्या ग्रीन म्युनिसिपल बॉन्डद्वारे 250 कोटी रुपये उभे करून एक नवा इतिहास रचलेला आहे. या कामगिरीमुळे नाशिक महानगरपालिका पब्लिक इश्यूद्वारे असे बॉन्ड्स जारी करणारी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजर सूचीबद्ध होणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. आता याचा नेमका उद्देश काय आहे? तर या माध्यमातून उभारलेला निधी शहरातील शाश्वत विकास, विशेषतः सौर ऊर्जा प्रकल्प आणि पाणी पुरवठा सुधारणा यांसारख्या पर्यावरणपूरक कामांसाठी वापरला जाणार आहे.
गुंतवणूकदारांचा याला प्रतिसाद कसा मिळत आहे, तर या पब्लिक इश्यूला गुंतवणूकदारांकडून मोठा मोठा प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे नाशिकचे नाव देशातील आर्थिक आणि पर्यावरणीय नकाशावर ठळकपणे झालेले आहे. या यशामुळे आता राज्यातील इतर महानगरपालिकांसाठी देखील भांडवली बाजारातून निधी उभारण्याचे मार्ग आता मोकळे झालेले आहेत. पुढचा प्रश्न, मद्रास अणुऊर्जा केंद्राच्या स्टेशन डायरेक्टर म्हणजेच मुख्य अधीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 R.M. नचम्मई. मद्रास अणुऊर्जा केंद्राच्या मुख्य अधीक्षकपदी R.M. नचम्मई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या आता स्टेशन डायरेक्टर म्हणून काम करतील. NPCIL कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाची धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक ठरलेल्या आहेत. त्यांनी 15 मार्च 2026 पासून कर्नाटकच्या कैगा अणुऊर्जा केंद्राच्या युनिट 3 आणि 4 च्या मुख्य अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. नचम्मई यांना अणुऊर्जा क्षेत्रामध्ये 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्यांनी मद्रास विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी देखील प्राप्त केलेली आहे. त्या या प्रकल्पाच्या ऑपरेशन्स, देखभाल आणि अभियांत्रिकी सहाय्य विभागाचे नेतृत्व करणार आहेत. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन हे कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीनगर. आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन हे नुकतेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन श्रीनगर हे आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन आता 2026 हंगामासाठी अधिकृतपणे खुले झालेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे रंगीबेरंगी फुलांचा अप्रतिम नजारा पाहायला मिळणार आहे. 18 लाख ट्युलिप फुले यावर्षी तब्बल 70 पेक्षाही अधिक प्रकारच्या ट्युलिप फुलांनी हे उद्यान बहरलेले असून हा विक्रमी बहर मानला जात आहे. लक्षात ठेवा, आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कुठे आहे? तर श्रीनगर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाईम शिप बिल्डिंग अँड सिस्टीम सेंटर हे कुठे उभारले जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेल्लोर. जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र हे नेल्लोर, आंध्र प्रदेशातील नेल्लोर या जिल्ह्यातील जोवालादिने मासेमारी बंदराजवळ जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र म्हणजेच ऑटोनॉमस मॅरिटाईम शिप बिल्डिंग आणि सिस्टीम सेंटर हे स्थापन करण्यासाठी पायाभरणी केली जात आहे. सुमारे 29.58 एकरामध्ये पसरलेला हा प्रकल्प मानवरहित सागरी वाहनांच्या निर्मिती आणि चाचणीसाठी समर्पित असेल. स्थान पुन्हा एकदा सांगतो, जोवालादिने मासेमारी बंदर, SPSR, नेल्लोर जिल्हा, आंध्र प्रदेश. आता या संपूर्ण स्वायत्त सागरी जहाज बांधणी प्रणाली केंद्राचा नेमका उद्देश काय आहे? तर हे जे स्वायत्त सागरी तंत्रज्ञान संरक्षण आणि व्यावसायिक जहाजांचे डिझाईन करणार आहे, तसेच विकास आणि चाचणी करणे हे देखील याचा उद्देश असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 45 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली असून याद्वारे 1000हून अधिक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. हे केंद्र R&D केंद्र, चाचणी पायाभूत सुविधा आणि विशेष प्रशिक्षण केंद्रासह सुसज्ज असणार आहे. यामुळे भारत संरक्षण आणि सागरी क्षेत्रामध्ये स्वदेशी क्षमता वाढवून जागतिक नेता बनण्याकडे आता वाटचाल करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, मद्रास अणुऊर्जा केंद्राचे संचालन कोणती संस्था करते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 DRDO, पर्याय क्रमांक 2 इस्रो, पर्याय क्रमांक 3 NPCIL आणि पर्याय क्रमांक 4 BARC. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.